कीर्ती नावातच एक निरागसता, एक साधेपणा आणि एक चमक होती. ती फक्त नावापुरतीच नाही तर स्वभावानेही तशीच होती. क्लासमध्ये टॉपर, शिक्षकांची आवडती आणि मित्रमैत्रिणींमध्ये थोडी शांत पण खूप समजूतदार मुलगी. अभ्यासात हुशार असली तरी तिचं मन शब्दांमध्ये राहत होतं. कविता, कथा, भावना हेच तिचं खरं जग होतं. फेसबुक तिच्यासाठी फक्त टाइमपास नव्हतं, ती तिच्या भावना तिथे लिहायची. कधी प्रेम, कधी वेदना, कधी स्वप्न. लोक तिच्या लिखाणाचं कौतुक करायचे, पण ती फारसं कुणाशी जोडली जात नव्हती. तिचं आयुष्य साधं होतं. घर, कॉलेज, अभ्यास आणि थोडं लेखन. एक दिवस तिला फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, शुभम. प्रोफाईल साधं, काही फोटो आणि काही कॉमन फ्रेंड्स. तिनं फार विचार न करता ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. त्या क्षणाला तिला कल्पनाही नव्हती की हा एक छोटा निर्णय तिचं आयुष्य किती बदलून टाकणार आहे. काही दिवसांनी शुभमने तिच्या एका कवितेवर कमेंट केली, खूप सुंदर लिहिलं आहेस. भावना अगदी मनाला भिडल्या. कीर्तीनं साधं थँक्यू लिहिलं, पण त्या एका कमेंटनं त्यांच्या बोलण्याची सुरुवात झाली. हळूहळू ते चॅट करू लागले. शुभम तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा होता. तो बोलण्यात खूप मॅच्युअर वाटायचा. तिच्या प्रत्येक कवितेचं तो कौतुक करायचा, तिला प्रोत्साहन द्यायचा. त्या वयात जेव्हा कोणी आपल्याला समजून घेतं, आपल्याला ॲप्रिशिएट करतं, तेव्हा मन आपोआप त्याच्याकडे ओढलं जातं. कीर्तीचंही तसंच झालं. ती नुकतीच 12वी पास होऊन पहिल्या वर्षात आली होती. नवीन जग, नवीन स्वप्न आणि त्यात शुभमची एंट्री. इंस्टाग्रामवरही ते कनेक्ट झाले. मग व्हॉट्सअप नंबर एक्सचेंज झाले. सुरुवातीला ते फक्त मित्र म्हणून बोलायचे, पण हळूहळू त्यांचं बोलणं वाढत गेलं. शुभम तिच्या प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट दाखवायचा. तू खूप वेगळी आहेस, तुझ्यासारखी मुलगी मी कधी पाहिली नाही, असं तो तिला म्हणायचा. कीर्ती हसत हसत ते सगळं ऐकायची, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. पण या सगळ्यांत एक गोष्ट विचित्र होती. कधी कधी शुभम अचानक गायब व्हायचा. महिना तो तिच्याशी बोलायचा नाही. अचानक तिला ब्लॉक करायचा. कीर्ती खूप घाबरायची, विचार करायची, पण तिला काहीच कळायचं नाही. आणि मग एक दिवस अचानक तो परत यायचा, हाय कशी आहेस, जणू काहीच झालं नाही. कीर्तीला हे खूप वेगळं वाटायचं. शेवटी एक दिवस तिने विचारलं की तू असं का करतोस. शुभमने उत्तर दिलं, घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत माझ्या बहिणीला कळलं की मी मुलींशी बोलतो तर ती घरच्यांना सांगते. मग ते माझा फोन चेक करतात आणि नंबर ब्लॉक करतात. त्यामुळे माझं आधीच ब्रेकअप झालं आहे. हे ऐकून कीर्ती थोडी घाबरली, पण त्याच वेळी तिच्या मनात त्याच्यासाठी सिंपती वाढली. एक दिवस शुभमनं अचानकच विचारलं की तू सिंगल आहेस का. कीर्ती थोडी लाजली, पण तिनं हो म्हटलं. तो म्हणाला, तू माझ्यासाठी खूप लकी आहेस, मला वाटतं आपण लग्न करावं. तो क्षण कीर्तीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. तिच्या मनात फुलं फुलली. कोणीतरी तिच्यावर इतकं प्रेम करतंय, तिच्याशी लग्न करायचं म्हणतंय, हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन होतं. तिनं तिच्या एका मैत्रिणीला सगळं सांगितलं. मैत्रीण थोडी साशांक होती, पण कीर्ती मात्र पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवत होती. काही दिवस सगळं खूप छान चाललं. गुड मॉर्निंग, गुड नाईट, आय लव्ह यू या सगळ्या शब्दांनी तिचं आयुष्य भरून गेलं. हळूहळू ती पूर्णपणे शुभममध्ये गुंतत गेली. तो बोलला नाही की ती घाबरायची. तो रिप्लाय देत नाही म्हणून ती सतत फोन मेसेज करायची. कधी कधी ती रडायचीही. शुभम तिला समजवायचा की मी कामात असतो, इतके कॉल करू नकोस. पण पुन्हा काही दिवसांनी तो गायब व्हायचा. हे सगळं एक सायकल झालं होतं. बोलणं, जवळ येणं, अचानक दूर जाणं आणि पुन्हा परत येणं. कीर्ती हळूहळू इमोशनली कमजोर होत चालली होती. एक दिवस तिने ठरवलं की बस, आता मी इग्नोर करते त्याला. तिला जाणवलं आपण एकदाही भेटलो नाही, तो भेटायलाही तयार नाही. कदाचित त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी असेल. हा विचार तिच्या मनात घर करून बसला. ती हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ लागली. पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. पण जे नुकसान झालं होतं ते सहज भरून निघणारं नव्हतं. जी मुलगी क्लासमध्ये टॉपर होती, ती आता कसाबसा पास होऊ लागली. शुभम पासून दूर गेल्याचा परिणाम तिच्या मनावर खोलवर झाला होता. 6 महिने गेले. कीर्ती थोडी सावरली. आयुष्य पुन्हा ट्रॅकवर येत होतं. आणि तेव्हाच एक दिवस अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं शुभम कॉलिंग. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिनं कॉल उचलला. हॅलो. त्याच्या आवाजात एक वेगळीच अर्जन्सी होती. अगं, माझी एक्स पुन्हा माझ्याकडे परत आली होती, त्यामुळे मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट बंद केला. पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. हे ऐकताच कीर्तीचं सगळं सेल्फ कंट्रोल तुटलं. ज्या मुलाने तिला इतकं दुखावलं होतं त्याच्यावरच ती अजूनही प्रेम करत होती. तिनं एक क्षणही न घालवता त्याला लगेच माफ केलं आणि पुन्हा त्यांचं बोलणं सुरू झालं. कीर्तीनं पुन्हा एकदा त्याला माफ केलं आणि कदाचित हीच तिची सर्वात मोठी चूक होती. ज्या ठिकाणी ती आधी तुटली होती तिथेच ती पुन्हा स्वतःहून उभी राहून परत त्याच वेदनेत शिरली होती.
शुभम आता आधीपेक्षा जास्त काळजी घेणारा वाटत होता. तू खूप स्पेशल आहेस. मी तुझ्याशिवाय काहीच नाही. आपण लवकरच लग्न करू. हे सगळं तो इतक्या खात्रीनं बोलायचा का कीर्ती पुन्हा पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. यावेळी त्यांचं नातं आणखीनच पुढे गेलं. फक्त चॅट किंवा कॉल पुरतच नाही तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं. एक दिवस शुभमनं तिला सांगितलं, मी तुला माझ्या आईसोबत बोलणं करून देतो. कीर्ती थोडी घाबरली पण तिनं होकार दिला. फोनवर त्याच्या आईशी तिची ओळख झाली. त्या साध्या बोलल्या, विचारपूस केली. कीर्तीला वाटलं खरंच हा मला सिरियस घेतोय. तिनंही तिच्या आईला शुभमबद्दल सांगितलं. सुरुवातीला तिच्या घरच्यांना थोडी शंका होती पण शुभम तिच्याशी जसं बोलायचा, तिची जशी काळजी घ्यायचा, त्यामुळे हळूहळू त्यांचाही विश्वास बसू लागला. पण एक गोष्ट अजूनही तशीच होती. ते कधीच भेटले नव्हते. कीर्तीनं अनेकदा सांगितलं की आपण भेटूया ना एकदा, पण प्रत्येक वेळी शुभम काहीतरी कारण द्यायचा की काम आहे, घरचे आहेत, नंतर भेटू. कीर्तीला हे थोडं विचित्र वाटायचं पण तिच्या प्रेमाने तिच्या शंकेवर पडदा टाकला होता. काळ पुढे सरकत गेला, महिने गेले. आता शुभम तिच्या आयुष्याचा एक भागच झाला होता. ती उठली की त्याचा मेसेज, ती झोपली की त्याचा कॉल, तो नसला की तिचं जग थांबत होतं. कधी कधी ती फोन उचलत नसे तर तो थेट तिच्या आईला कॉल करायचा. आंटी, कीर्ती ठीक तर आहे ना? हे पाहून तिच्या आईलाही वाटायचं की मुलगा चांगला आहे, आपल्या मुलीची काळजी घेतो. पण हळूहळू हे सगळं पुन्हा बदलायला लागलं. शुभमचं वागणं पुन्हा बदलायला लागलं. तो आधीसारखा सतत बोलत नसे. तो म्हणू लागला की आपण रात्री 10च्या आतच बोलूया, त्यानंतर मला वेळ नाही. कीर्तीला हे थोडंसं विचित्र वाटलं. आधी तर तू कधीही बोलायचास. ती विचारायची की काय झालंय. तो म्हणायचा की काम वाढलं आहे. पण त्याच्या मेसेजेसला रिप्लाय यायलाही आता उशीर होऊ लागला. कधी कधी तो पूर्ण इग्नोरच करायचा. कीर्तीच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. ती स्वतःला समजवायची, नाही तो बिझी असेल, पण मन कुठे ऐकतं. एक दिवस रात्री ती त्याला कॉल करते, फोन बिझी. ती थांबते, पुन्हा कॉल करते, पुन्हा फोन बिझी. हे एकदा नाही अनेकदा होऊ लागलं. दररोज जवळपास तेच घडू लागलं. रात्री 10 नंतर त्याचा फोन नेहमीच बिझी असायचा. कीर्तीचं मन आता शांत राहत नव्हतं. ती विचार करायची, तो कोणाशी बोलतोय, कोण आहे ती, माझ्यापासून काहीतरी लपवत आहे का? ती रात्री रडत बसायची, फोन हातात घेऊन त्याच्या एका मेसेजची वाट पाहत बसायची, पण तो येत नसे. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. तिचं हसणं कमी झालं. ती शांत राहू लागली. अभ्यासात लक्ष उरलं नाही. तिच्या घरच्यांना हे सगळं दिसू लागलं. आई विचारायची की काय झालंय तुला, पण कीर्ती काहीच सांगू शकत नव्हती, कारण तिचं दुखणं शब्दात मावत नव्हतं. एक दिवस तिच्या आईनं ठरवलं, आपण त्या मुलाला भेटू. शुभम ज्या शहरात राहत होता तिथे ते गेले. कीर्तीच्या मनात एकच आशा होती, तो मला भेटेल, सगळं काही ठीक होईल. पण ते तिथे पोहोचले तेव्हा एक धक्काच बसला. शुभमने त्यांचे सगळे नंबर ब्लॉक केले होते. कीर्तीचं हृदय अक्षरशः तुटलं, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या एका नंबरवरून त्यांनी त्याला कॉल केला. फोन उचलला गेला. हॅलो, तिची आई बोलली. शुभम, आम्ही कीर्तीचे आई बाबा बोलतोय. क्षणभर शांतता आणि मग त्याचा थंड आवाज, मला आता फोन करू नका. कीर्तीने लगेचच फोन घेतला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिचा आवाज थरथरत होता. मी तुझ्या शहरात आले आहे, फक्त एकदा भेट, आपण बोलू. मी खरंच खूप प्रेम करते तुझ्यावर. तिच्या प्रत्येक शब्दात वेदना होती, पण त्याच्याकडून आलेलं उत्तर तिच्या आयुष्यालाच हादरवून गेलं. पण मी नाही करत तुझ्यावर प्रेम. हे ऐकून तिचं सगळं जग थांबलं. तो पुढे म्हणाला, माझी प्रिया पुन्हा माझ्याकडे आली आहे. मी तिच्यावरच प्रेम करतो, खूप प्रेम करतो. ते ऐकून कीर्तीचा श्वास घ्यायलाही जड झालं. ती काही बोलणार तेवढ्यात तो पुन्हा बोलला, मी तुझ्याशी फक्त तिची जेलसी वाढवण्यासाठी बोलत होतो, कारण माझं अकाउंट तिच्याकडेही आहे. तिला वाटायचं की माझ्यावर कुणी प्रेम करू शकत नाही. पण जेव्हा तिने पाहिलं की तू माझ्यासाठी इतकी वेडी आहेस, तेव्हा ती परत आली माझ्याजवळ. प्रत्येक शब्द जणू तिच्या हृदयावर वार करत होता. आता मी तुझा नाही. फोन कट झाला. फोन कट झाल्यानंतर काही क्षण जणू वेळच थांबला होता. कीर्ती तिथेच उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण तिचं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं. आसपास आई बाबा उभे होते, पण तिला कुणीच दिसत नव्हतं. कुणाचा आवाज ऐकू येत नव्हता. मी नाही करत तुझ्यावर प्रेम हे शब्द तिच्या डोक्यात पुन्हा पुन्हा घुमत होते. ती अचानक जमिनीवर बसली, दोन्ही हातांनी डोकं पकडलं आणि जोरजोरात रडू लागली. का केलंस असं माझ्याबरोबर? मी काय चूक केली? तिच्या आईनं तिला मिठी मारली, समजवण्याचा प्रयत्न केला. बाळा शांत हो, सगळं ठीक होईल.
पण त्या क्षणी ठीक हा शब्द तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, शुभम. त्याचा एकदा तरी चेहरा तिला पाहायचा आहे समोरून. मी त्याच्या आईसोबत बोलले आहे. त्यांनी मला सून म्हणून स्वीकारलं होतं. पण हा तर सगळ्याच गोष्टींपासून पळून गेला होता. आणि म्हणूनच कीर्ती ओरडायला लागली, मला त्याला एकदा भेटायचं आहे. एकदा, फक्त एकदा. तिची ती अवस्था पाहून तिच्या आईवडिलांनाही धक्काच बसला. ती जणू स्वतःवर कंट्रोल गमावून बसली होती. तिचं प्रेम, तिचा विश्वास, तिचं सगळं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. त्या दिवशी ते तिथून परत आले. प्रवासभर कीर्ती एकही शब्द बोलली नाही. फक्त खिडकीबाहेर पाहत राहिली. पण तिच्या डोळ्यात काहीच नव्हतं. ना आशा, ना स्वप्न, फक्त रिकामेपण. घरी आल्यावर तिची अवस्था अजूनच बिघडू लागली. ती खोलीत स्वतःला बंद करून बसायची. फोन हातात घेऊन त्याचा नंबर पुन्हा पुन्हा डायल करायची. जो नंबर कायमचाच बंद झाला होता. कदाचित तो उचलेल, कदाचित त्याला माझी आठवण येईल. पण तसं काहीच घडत नव्हतं. ती रात्रभर जागी राहायची. त्याचे जुने मेसेज पुन्हा पुन्हा वाचायची. त्याने सांगितलेलं आय लव्ह यू पुन्हा पुन्हा बघायची आणि स्वतःलाच विचारायची, हे सगळं खरंच खोटं होतं का? हळूहळू तिची मानसिक अवस्था खूपच बिघडू लागली. ती जेवण कमी करू लागली. कोणाशी बोलणंही बंद केलं. आरशात स्वतःकडे पाहणंही तिने सोडलं. तिची आई तिच्या मागे मागे फिरायची, काहीतरी खा, औषधं घे. पण कीर्ती काहीच ऐकत नव्हती. एका रात्री तर ती अचानक जोरात रडायला लागली. मला त्याच्याकडे जायचं आहे. मला फक्त त्याला एकदा भेटायचं आहे. तो असं कसं करू शकतो? तिच्या बाबांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. त्या रात्री त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिली आणि सांगितलं की ती सिव्हिअर इमोशनल ट्रॉमामध्ये आहे. तिला इमिजिएट केअरची गरज आहे. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्या पांढऱ्या भिंती, औषधांचा वास, सगळं काही तिला परकं वाटत होतं. ती बेडवर पडून छताकडे बघत राहायची. कधी शांत, कधी अचानक रडायला लागायची. डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितलं, तिला वेळ द्या, प्रेम द्या आणि सर्वात महत्त्वाचं, तिला त्या मुलापासून पूर्णपणे आता दूर ठेवा. पण आईच्या मनात एक वेदना होती. माझ्या मुलीला इतकं तोडून टाकणाऱ्या त्या मुलाला एकदा तरी समज द्यायला हवी. एक दिवस तिनं धीर करून शुभमला फोन केला. दुसऱ्या नंबरवरून कॉल केला गेला. फोन उचलला गेला. आईनं शांत आवाजात सांगितलं, शुभम, मी कीर्तीची आई बोलते. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे. एकदा तिच्याशी बोलशील का? क्षणभर शांतता आणि मग त्याचा आवाज, तुमची मुलगी खूप वेडी आहे. सारखं फोन करते, मेसेज करते. आम्ही एकदाही अजून भेटलो नाही तरी इतकं प्रेम. मला हे सगळं नको आहे. हे ऐकून तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ती शांत बसली नाही. ती ठाम आवाजात म्हणाली, वेडी नाही माझी मुलगी. ती फक्त खरं प्रेम करणारी आहे. आणि तू तिच्या भावनांशी खेळलास. तुला कधीच समजणार नाही हे. तो काहीच बोलला नाही. आई पुढे म्हणाली, एक दिवस येईल जेव्हा तुला समजेल की कोणीतरी इतकं निस्वार्थ प्रेम करत होतं तुझ्यावर. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तिने फोन ठेवला. त्या दिवसानंतर त्यांनी कायमचं त्याचा नंबर ब्लॉक केला. हॉस्पिटलमध्ये दिवस पुढे सरकत होते. कीर्ती हळूहळू औषधांच्या मदतीनं थोडी शांत होऊ लागली. पण तिच्या डोळ्यातला तो प्रकाश, तो आत्मविश्वास, तो पूर्णपणे हरवला होता. ती आधीसारखी राहिली नव्हती. ती जास्त काही बोलत नव्हती, हसत नव्हती. फक्त शांतपणे बसून राहायची. एक दिवस डॉक्टरांनी तिला विचारलं की तुला काय करायला आवडतं? ती काही क्षण शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, मी कविता लिहायचे. डॉक्टर हसले. मग पुन्हा सुरू कर. सुरुवातीला तिला काहीच सुचत नव्हतं. पण एक दिवस तिनं पेन हातात घेतला. कागदावर काही शब्द उमटले. ज्याच्यावर मी जेव्हा पाठ प्रेम केलं त्यानेच शिकवलं की प्रेम कधीकधी फक्त वेदना देतं. ती लिहितच राहिली. त्या शब्दांत तिचं दुखणं होतं. तिची तुटलेली स्वप्न होती. तिचं खरं प्रेम होतं. हळूहळू ती त्या शब्दांमध्ये स्वतःला शोधू लागली. आई बाबा तिच्या सोबत होते. त्यांनी तिला कधीच एकटी पडू दिले नाही. काही आठवड्यांनंतर तिला डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. ती आता आधीसारखी निरागस मुलगी नव्हती. ती खूप काही शिकली होती. लोकांवर विश्वास ठेवताना किती विचार करावा लागतो, भावना किती मौल्यवान असतात आणि स्वतःला हरवून कुणावर प्रेम केलं तर काय होऊ शकतं. ती हळूहळू स्वतःला पुन्हा उभा करू लागली. अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. पुन्हा पुस्तकं उघडू लागली आणि सर्वात महत्त्वाचं, ती पुन्हा लिहू लागली. पण यावेळी तिच्या शब्दांत फक्त स्वप्न नव्हती तर वास्तव्य होतं. ती आता मजबूत झाली होती.
पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात शुभमचं नाव अजूनही जिवंत होतं. फरक इतकाच होता, आधी तो प्रेम म्हणून नाही, तर आता तो एक शिकवण बनला होता. आणि दुसरीकडे शुभम, तो बाहेरून नॉर्मल होता, त्याचं आयुष्य चालू होतं. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा एक विचार त्याला सतवायचा की मी जे केलं ते खरंच बरोबर होतं का. त्याच्या मनात पहिल्यांदाच गिल्ट निर्माण होत होतं. पण त्या गिल्टला आता काही अर्थ नव्हता, कारण ज्याचं आयुष्य त्याने मोडलं होतं ती मुलगी आता त्याच्याशिवाय जगायला तिकडे शिकत होती. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतरचे दिवस कीर्तीच्या आयुष्यातले सर्वात शांत पण आतून सर्वात गोंधळलेले होते. बाहेरून सगळं नॉर्मल दिसत होतं, घर, आई बाबा, रोजची कामं, पण तिच्या मनात अजूनही वादळ चालू होतं. ती आता जास्त बोलत नव्हती. आईने काही विचारलं तर फक्त हळूच म्हणायची. मित्रमैत्रिणींशी संपर्क तिने जवळजवळ बंदच केला होता. फोन ती फार कमी वापरायची. सोशल मीडियापासून तर ती पूर्ण दूर झाली होती. पण एक गोष्ट बदलली होती, ती पुन्हा लिहायला लागली होती. दररोज थोडं थोडं लिहित ती स्वतःला समजावू लागली, मी चुकीची नव्हते, माझं प्रेम चुकीचं नव्हतं, मी चुकीचा माणूस निवडला. हे विचार हळूहळू तिच्या मनात रुजत होते. आई बाबा तिच्या प्रत्येक छोट्या बदलावर लक्ष ठेवून होते. आई तिच्यासोबत बसून बोलायची, तिचं मन हलकं करायचा प्रयत्न करायची. बाबा शांतपणे तिच्या पाठीशी उभे राहिले होते. एक दिवस आईने हळूच विचारलं की पुन्हा कॉलेजला जाशील ना. कीर्ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, हो, मी प्रयत्न करते. कॉलेजचा तो पहिला दिवस. ती गेटजवळ उभी राहिली. काही क्षण सगळं तिला नवीन वाटत होतं, जरी तेच ठिकाण होतं. काही मित्रमैत्रिणींनी तिला पाहिलं. कीर्ती, कुठे होतीस इतके दिवस? ती फक्त हसली. थोडं आजारी होते. कोणी जास्त विचारलं नाही. कदाचित तिच्या डोळ्यांतच त्याचं उत्तर होतं. हळूहळू ती पुन्हा रुटीनमध्ये येऊ लागली. लेक्चर्स अटेंड करू लागली, नोट्स लिहू लागली. अभ्यासात ती आधीसारखीच टॉप राहिली नव्हती, पण तिने आता हार मानली नव्हती. दरम्यानच तिचं लेखन मात्र दिवसेंदिवस खोल होत होतं. एक दिवस तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं, तू तुझ्या कविता पुन्हा पोस्ट का करत नाहीस? कीर्ती थोडी थांबली. भीती वाटते. कशाची? पुन्हा कोणावर विश्वास ठेवण्याची. मैत्रीण हसली. सगळे लोक सारखे नसतात. तो विचार तिच्या मनात बसला. काही दिवसांनी तिने पुन्हा एकदा फेसबुक उघडलं. जुने मेसेजेस, जुने फोटो, सगळं काही तिथेच होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि एक नवीन पोस्ट लिहिली. कधीकधी आयुष्य आपल्याला तोडतं, पण त्याचवेळी ते आपल्याला पुन्हा उभं राहायलाही शिकवतं. तिनं पोस्ट केलं. काही मिनिटात लाईक आणि कमेंट्स येऊ लागले. खूप सुंदर, मनाला भिडलं. पण यावेळी ती त्या कॉमेंट्समध्ये हरवली नाही. ती फक्त आणि फक्त हसली. तिचं फोकस आता बदललं होतं, स्वतःवर. दरम्यान तिकडे शुभमचं आयुष्य, बाहेरून सगळं नॉर्मल चालू होतं. तो त्याच्या प्रियासोबत होता, पण त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. प्रिया आता आधीसारखी राहिली नव्हती. ती सततच त्याच्यावर शंका घ्यायची, त्याचा फोन चेक करायची, त्याच्यावर कंट्रोल ठेवायची. शुभमला या गोष्टींचा त्रास होऊ लागला. एक दिवस प्रिया त्याला म्हणाली, तू त्या कीर्तीशी बोलत होतास ना, ती मुलगी तुझ्यासाठी वेडी झाली होती. तुला वाटतं मी ते इग्नोर करेन? शुभम काही बोलू शकला नाही, कारण तिनं जे सांगितलं ते खरंच होतं. हळूहळू त्यांच्या नात्यात तणाव वाढू लागला. रोजचे भांडणं, रोजचे आरोप. शुभम त्रासलेला होता. एका रात्री तो एकटाच बसला होता. त्याच्या मोबाईलमध्ये जुन्या चॅट्स पाहत होता. कीर्तीचे मेसेज, तू खाल्लंस का काही? तू ठीक तर आहेस ना? आय लव्ह यू सो मच. ते वाचताना त्याच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की ती खरंच माझ्यावर खरं प्रेम करत होती. तो विचार त्याला सतत सतावू लागला. मी तिच्यासोबत हे काय केलं? तो स्वतःलाच विचारू लागला. पण आता खूपच उशीर झाला होता. कीर्ती त्याच्या आयुष्यात राहिली नव्हती. आणि दुसरीकडे कीर्ती, ती आता हळूहळू खूप जास्त मजबूत होत होती. तिने पुन्हा तिचे गोल्स सेट केले. मला पुन्हा टॉप करायचं आहे. मला माझ्या आईबाबांना प्राऊड करायचं आहे. ती दिवस रात्र अभ्यास करू लागली आणि त्याचबरोबर लिहितही राहिली. तिच्या शब्दांत आता वेदना होती, पण त्याचबरोबर एक ताकदही होती. एक दिवस तिच्या कॉलेजमध्ये एक रायटिंग कॉम्पिटिशन जाहीर झाला. मैत्रिणींना सांगितलं, तू सुद्धा पार्टिसिपेट कर, तू जिंकशील. कीर्तीनं थोडा विचार केला आणि आपलं नाव दिलं. तिनं एक कथा लिहिली, एका मुलीची, जिने निस्वार्थ प्रेम केलं, पण त्याच प्रेमाने तिला तोडलं आणि पुन्हा उभं राहायला शिकवलं.
ती कथा तिच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित होती. कॉम्पिटिशनचा तो दिवस आला. सगळे पार्टिसिपेट स्टेजवर आपापली कथा वाचत होते. कीर्तीची ही वेळ आली. ती स्टेजवर गेली. हात थोडे थरथरत होते, पण तिनं स्वतःला सावरलं आणि कथा वाचायला सुरुवात केली. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य प्रेक्षकांच्या मनाला भिडत होतं. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. कथा संपल्यावर क्षणभर कोणीच काही बोललं नाही आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला. कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं, ते अभिमानाचं पाणी होतं. निकाल जाहीर झाला. फर्स्ट प्राइज कीर्ती. ती स्टेजवर उभी होती. हातात ट्रॉफी. आईबाबा ऑडियन्समध्ये बसून तिला पाहत होते. त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी अभिमान होता. त्या क्षणी तिनं स्वतःला पुन्हा शोधलं होतं. ती आता तीच जुनी कीर्ती राहिली नव्हती. ती आता मजबूत होती, समजूतदार होती आणि सर्वात महत्त्वाचं, ती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. आणि कुठेतरी दूर शुभम, तो अजूनही विचार करत होता, कदाचित मी माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली गोष्ट गमावली. पण आता कीर्ती परत फिरणार नव्हती, कारण तिनं शिकलं होतं, जिथे आपली किंमत नाही तिथे परत जाणं म्हणजे पुन्हा स्वतःला हरवणं. रायटिंग कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तिचा आत्मविश्वास खूप वाढला. कॉलेजमध्ये तिचं पुन्हा नाव होऊ लागलं. तीच कीर्ती जी खूप छान लिहिते. पण यावेळी ती त्या ओळखीमध्ये हरवली नाही. ती जमिनीवरच राहिली. ती रोज अभ्यास करायची, वेळेवर उठायची, स्वतःसाठी वेळ काढायची. तिचं रुटीन आता व्यवस्थित झालं होतं. आईबाबा तिच्याकडे बघून खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान, तेच तिच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होतं. एक दिवस तिच्या बाबांनी हसत विचारलं, आपली कीर्ती परत आली वाटतं. तीही हलकंसं हसली. हो बाबा, पण थोडी बदलून. तो बदल तिच्या प्रत्येक गोष्टीत दिसत होता. ती आता कुणावरही लगेच विश्वास ठेवत नव्हती. ती स्वतःच्या भावना जपायला शिकली होती. आणि सर्वात महत्त्वाचं, ती स्वतःला हरवून कुणावर प्रेम करणार नाही हे तिनं मनाशी ठरवलं होतं. तिचं लेखन आता सोशल मीडियावर पुन्हा लोकप्रिय होत होतं. लोक तिच्या शब्दांमध्ये स्वतःला शोधू लागले होते. अनेक मुली तिला मेसेज करायच्या, तुझ्या स्टोरीमुळे मला खूप स्ट्रेंथ मिळाली. मी पण असंच काहीतरी फेस केलं आहे. कीर्तीला ते वाचून जाणवायचं, मी एकटी नाही. ती आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही लिहू लागली होती. दरम्यान शुभमचं आयुष्य मात्र वेगळ्याच दिशेनं चाललं होतं. त्याचं आणि प्रियाचं नातं दिवसेंदिवस खराब होत होतं. विश्वास नव्हता, शांतता नव्हती, फक्त भांडण. एक दिवस तर प्रिया रागात म्हणाली, तू कधीच बदलणार नाहीस, तू सगळ्यांशी खेळतोस. त्या शब्दांनी शुभमला धक्का बसला, कारण त्या वाक्यात त्याचा खरा चेहरा होता. काही दिवसांनी त्याचं ब्रेकअप झालं. यावेळी शुभम एकटाच राहिला. पहिल्यांदाच त्याच्याकडे कोणीही नव्हतं. तो रात्री उशिरा फोन हातात घेऊन बसायचा, कॉन्टॅक्ट लिस्ट उघडायचा आणि कीर्तीचं नाव शोधायचा. पण ते नाव आता तिथे नव्हतं. त्यानं अनेक वेळा प्रयत्न केला. नवीन नंबरवरून कॉल करायचा, फेक अकाउंट बनवून मेसेजेस करायचा, पण कीर्तीनं स्वतःभोवती एक मजबूत भिंत उभी केली होती. ती आता त्या जगात परत जाणार नव्हती. एक दिवस मात्र तो तिला अचानक पहिल्यांदा भेटला, कॉलेजच्या बाहेर. कीर्ती तिच्या मैत्रिणींसोबत उभी होती, हसत होती, बोलत होती. शुभम काही क्षण तिला पाहतच राहिला. ही तीच कीर्ती आहे, तो स्वतःशीच म्हणाला. ती आधीसारखी नव्हती. ती आता कॉन्फिडंट दिसत होती. तिच्या डोळ्यांत ताकद होती. शुभमनं धीर करून तिच्याकडे पाऊल टाकलं. कीर्ती, तिचं नाव ऐकताच ती थोडी थांबली. ती वळली, त्याला पाहिलं. एक क्षण जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांत चमकल्या, पण लगेचच त्या नाहीशा झाल्या. ती शांतपणे म्हणाली, हो बोला, काय काम आहे तुमचं? तो थोडा अडखळत म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला ओळखलंस? ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, हो बोल. तो म्हणाला, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. मला कळलं आहे आता, तू किती खरं प्रेम करत होतीस. कीर्ती शांत होती. तो पुढे म्हणाला, मी तुझ्याशिवाय खुश नाही, मला पुन्हा एक चान्स देशील का? हे ऐकून ती हलकसं हसली, पण ते हसू प्रेमाचं नव्हतं. ते एक शिकवणं देणारं हसू होतं. ती म्हणाली, शुभम, तू उशीर केलास. तो काही बोलणार तेवढ्यात ती पुढे म्हणाली, जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू नव्हतास. जेव्हा मी तुटत होते तेव्हा तू मला सोडलंस, आणि आज जेव्हा मी स्वतःला उभं केलं आहे तेव्हा तू परत आलास. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. ती शांतपणे पुढे म्हणाली, मी तुला माफ केलं आहे कारण मला माझ्या मनात काही ठेवायचं नाही, पण मी परत येणार नाही.
कारण मी पुन्हा तुटू इच्छित नाही. त्या शब्दांत राग नव्हता, फक्त एक ठामपणा होता. ती वळली आणि तिथून निघून गेली. शुभम तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी तो खरंच एकटा पडला होता. आणि त्याला कळलं होतं की काही चुका अशा असतात ज्यांना माफी तर मिळते, पण दुसरी संधी नाही. कीर्ती पुढे चालत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. ती आता कोणाच्या आठवणीत अडकलेली मुलगी नव्हती. ती स्वतःच्या आयुष्यात पुढे जात होती. काही दिवसांनी तिला एक पब्लिशिंग कंपनीकडून कॉल आला. आम्हाला तुमच्या स्टोरीज पब्लिश करायच्या आहेत. ती काही क्षण स्तब्ध झाली आणि मग हसली. हो, काही महिन्यांनी तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं टायटल होतं पहिलं प्रेम, शेवटची शिकवण. त्या पुस्तकात तिची कथा होती, तिचं दुःख होतं, तिची ताकद होती. लोकांनी ते पुस्तक खूप आवडलं. कीर्ती आता फक्त एक स्टुडंट नव्हती, ती एक रायटर होती, एक इन्स्पिरेशन होती आणि सर्वात महत्त्वाचं ती स्वतःची होती. तिच्या आयुष्यानं तिला खूप काही शिकवलं होतं, की प्रेम सुंदर असतं पण स्वतःला हरवून नाही, की विश्वास महत्त्वाचा असतो पण तो योग्य व्यक्तीवरच ठेवायला हवा, आणि कधीकधी तुटणंही गरजेचं असतं, कारण त्यातूनच आपण पुन्हा मजबूत बनतो. कीर्तीनं तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला होता, जिथे भूतकाळ होता पण त्याची सावली नव्हती. आणि दूर कुठेतरी शुभम अजूनही एकच गोष्ट विचारत होता, जर मी तिला गमावलं नसतं तर आज माझं आयुष्य कसं असतं. पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच आता मिळणार नव्हतं, कारण काही गोष्टी फक्त एकदाच मिळतात आणि कीर्ती ती त्याच्यासाठी तशीच एक गोष्ट होती. मित्र आणि मैत्रिणींनो, खरं प्रेम कधीच कुणाला तोडत नाही. ते साथ देतं, समजून घेतं आणि जपून ठेवतं. ज्याने तुमची किंमत ओळखली नाही त्याच्यासाठी रडू नका, कारण तुम्ही कुणाच्या टाईमपाससाठी नाही तर कुणाच्या आयुष्याचा खरा भाग बनण्यासाठी जन्माला आले आहात. बाकी स्टोरी कशी वाटली, आवडली की नाही, खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.